आज ना दिवसाची सुरुवात डायरेक्ट दुपारी केली मी, कारण सकाळपासून खरंच मी खूप कामात होते. मग घेतला खिचडी भात करायला, कारण दुसरं काही बनवायचा खरंच खूप कंटाळा आलेला. आणि ऊन तर इतकं छान पडलेलं होतं, की मला असं वाटत होतं आता खूप सारे फोटो काढून घ्यावेत. पण डोळ्यावरती इतकं चमकत होतं ते, शेवटी घरामध्ये निघून आले मी बाल्कनीतून. नंतर काही रील्स काढायच्या होत्या, म्हणून मी साडी घातली आणि नंतर परत लक्षात आलं, की नाही रे, आपल्याला स्वयंपाक करायला फार उशीर होईल. म्हणून साडी घातली आणि पहिले कुकर लावला, भाजीची तयारी केली आणि मग रील्स काढल्या. रील्स काढून झाल्यानंतर सगळ्या साड्या जेव्हा मी कपाटात अक्षरशः कोंबत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की या साड्यांचा कसला तरी स्मेल येतोय आणि तो स्मेल अजिबात मला आवडत नाहीये. कुबट-कुबट आहे. मग काय, जे आपण डिफ्युजर मागवलं होतं, लॅव्हेंडर ऑइल, ते मी त्यामध्ये कापसाच्या बोळ्यावरती टाकलं आणि तो बोळा मस्तपैकी कपड्यांच्या त्या कपाटामध्ये नेऊन ठेवला. आता हा वास किती दिवस टिकतोय हे आपल्याला बघायचंय. मग किती दिवस टिकतोय हे मी तुम्हाला नक्की सांगेल, जर माझ्या लक्षात राहिलं तर. मग स्वतःसाठी चहा बनवून घेतला आणि म्हटलं चहा बनतोय तोपर्यंत काय करायचं? तर उद्याच्या टिफिनची तयारी करायची. उद्याच्या टिफिनसाठी काय करावं हा विचार करत होते, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की आपल्या घरात आहे शेपूची भाजी. आणि म्हणून ती शेपूची भाजी काढायला घेतली. त्याच्या आधी साखर संपली होती ती काढली आणि हे जे डबे मागवलेत मी प्लास्टिकचे, साखर, चहा पावडर हे ठेवण्यासाठी, खरंच ते खूप उपयोगीचे आहेत. कारण त्याच्यामध्ये 1 किलोच्या प्रमाणात सगळं काही बसतं. फक्त तुम्ही झाकण ब्लॅक किंवा ब्राउन घ्या. कारण पांढरं झाकण खूप खराब होतं. मग शेपूची भाजी निवडून घेतली आणि चहाही उकळत होता तोपर्यंत. कारण शेपूच्या भाजीमध्ये घाण अजिबात नव्हती. मग पटापट ती भिजत घातली. भिजत यासाठी, की ती थोडीशी पाण्यामध्ये ठेवली, की त्याची माती सरळ-सरळ निघून जाते आणि धुवायला पटकन सोपी होते ती आणि बाजूला ठेवली, की छान निथळूनही निघते. चहा होईपर्यंत परत एकदा उद्याच्या भाजीसाठीच लसूण सोलला, स्वयंपाक करून घेतला, ओटा आवरला, भाजी धुवून ठेवली आणि आजकाल ना ऊन खूप छान पडतंय. त्यामुळे बेडशीट, कव्हर्स हे सगळं मी धुतलं होतं. तेही मी पटापट सगळं उशांना वगैरे लावून घेतलं आणि खरंच सांगते मला 7 कधी वाजले हे सगळं करायला अजिबात कळलं नाही. मग पुन्हा एकदा छान फ्रेश झाले, आवरलं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.